शास्त्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योबाश अबियेझरी याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्ष कुंडात त्याची जोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायेलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवले आहे ना? तो त्याला म्हणाला, प्रभो, इस्रायेलला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनशे वंशात सर्वात दुर्बळ आहे. तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, मी तुझ्या बरोबर निश्चित असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यान्यांना तू मारशील. तो त्याला म्हणाला, तुझा माझ्यावर प्रसाद झाला असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस. ह्याचे मला काही चिन्ह दाखव. मी आपले अर्पण आणून तुझ्या समोर सादर करीपर्यंत कृपया येथून जाऊ नकोस. तो म्हणाला, तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन. गिदोनने आत जाऊन एक करडू सिद्ध केले आणि एफाभर सपीठाच्या बेखमीर भाकरी केल्या. त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एका वृक्षाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, मांस आणि बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव आणि त्यावर रस्सा ओत. त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला आणि बेखमीर भाकरींना स्पर्श केला. तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस आणि त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या. यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्या पुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनच्या लक्षात आले. तेव्हा तो म्हणाला, हाय हाय, हे प्रभो परमेश्वरा, खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, तुला शांती असो, भीऊ नकोस, तू मरणार नाहीस. मग गिदोनने तेथे परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांधली आणि तिचे नाव याहवे शालोम, शांतीदाता परमेश्वर असे ठेवले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्याला म्हटले, मी तुम्हाला नक्की सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल. तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायेलच्या 12 वंशाचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत, त्यांना ते अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.